आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्याने सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागलं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला। त्यानंतर लाडक्या भावांचे काय विचारल्यावर आम्ही त्यांच्यासाठी देखील योजना आणली हे त्यांना अनपेक्षित होते, म्हणून त्यांना हे पचनी पडत नाही। मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। लाडकी बहिणींनी सावत्र भावांपासून सावध राहा असेही यावेळी शिंदे म्हणाले। लाडकी बहीण योजनेवर अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष 2024 आणि 25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे। वित्त व नियोजन सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली। या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या आहेत असे अजित पवारांनी सांगितले। सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडकी सून योजना सुरू करावी अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंनी केली आहे। दरम्यान सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून ही योजना चांगलीच चर्चेत आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना 2 महिन्यांचे 3000 रुपये मिळणार आहेत। कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला वेग देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नीती आयोगाच्या बैठकीत केली। तसेच दूध, कांदा, कापूस, सोयाबीन बाबतच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडेही लक्ष वेधले। मुंबईतील बीपीटीच्या जागेवर चौपाटी, नाशिक पुणे रेल्वे मार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। भारताने सामना जिंकला। भारताने श्रीलंकेविरोधातील पहिला सामना 43 धावांनी जिंकला। प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 214 धावांचं आवाहन दिले, पण श्रीलंका 170 धावांवर ऑल आउट झाली। श्रीलंकेकडून पथून निसंकाने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली। तसेच भारताकडून अर्शदीप सिंह, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या। रियानने 3 विकेट घेतल्या। या विजयासह भारताने 3 T20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली। अभिनेता रितेश देशमुखने रोहित शर्माबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे। एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना रितेशला मुंबईचा राजा कोण आहे असे विचारण्यात आले, तेव्हा त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार भलेही हार्दिक पांड्या असेल पण मुंबईचा राजा म्हणून नेहमी रोहित शर्मालाच मानलं जाणार असे म्हटले। दरम्यान या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी रितेशने सचिन तेंडुलकर असंही म्हटलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर केलेल्या टीकेबद्दल शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे। अमित शहांच्या विरोधात तत्कालीन सरकारचे ते षडयंत्र होते। शरद पवार देखील त्या षडयंत्राचे भाग होते असेही गोयल म्हणाले। दरम्यान सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे अशी टीका शरद पवारांनी केली होती। त्यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे। 2019ला राणा माझ्या मतांवर खासदार। गेल्या वेळी नवनीत राणा माझ्या मतांच्या जोरावर खासदार झाल्या। यंदा मते काढून घेतल्याने त्यांचा पराभव झाला असा टोला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी लगावला। त्या पंढरपुरात बोलत होत्या। 2019ला राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या। नंतर त्यांनी भाजपला साथ दिली। त्याचा बदला आता महाविकास आघाडीने घेतला। येणारी विधानसभा देखील आम्हीच जिंकू असा विश्वासही यशोमती ठाकूरांनी व्यक्त केला। श्रावण महिन्यात मटन चिकन का खाऊ नये पाहूया। उत्तर भारतात 22 जुलै रोजी श्रावण महिना सुरू झाला आहे, तर महाराष्ट्रात 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होणार आहे। या महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो। त्यामागे धार्मिक कारण तर आहेतच, पण वैज्ञानिक कारणही आहेत। या काळात आपली पचनशक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्यामुळे मांसाहारासारखा आहार पचवणं जड जाऊ शकतं। तसेच पावसाळ्यात अनेक जीवांचा प्रजननाचा अर्थात ब्रीडिंगचा काळ असतो। माझे आई वडील खूप भांडायचे असा खुलासा रणबीर कपूरने एका मुलाखतीत केला आहे। जर घरात कोणी मोठ्या आवाजात बोलत असेल, भांडत असेल तर त्या मुलांना लहानपणापासूनच समस्यांना सामोरे जावे लागते। माझ्या आई वडिलांचे भांडण ऐकत माझं बहुतेक बालपण पायऱ्यांवर गेले। मी नेहमी घाबरलेलो असायचो। माझी बहीण ही माझ्यासोबत नसायची, त्यामुळे माझ्यावर सगळी जबाबदारी असल्यासारखं मला वाटायचं असेही रणबीर कपूर म्हणाला।
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची वर्णी लागली आहे। 67 वर्षीय राधाकृष्णन हे तामिळनाडूचे भाजपचे मोठे नेते आहेत। वयाच्या 16व्या वर्षापासून RSS तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरू केले। 1998 आणि 1999च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट देऊन मैदानात उतरवले होते आणि दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या। 2004, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता। कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल पाहूया। CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल, हरिभाई किसनराव बागडे राजस्थानचे राज्यपाल, जिष्णुदेव वर्मा तेलंगणाचे राज्यपाल, ओमप्रकाश माथुर यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, CH विजयशंकर मेघालयचे राज्यपाल। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका व राज्यसभेच्या सदस्य सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो। 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे। या निमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल। देशात दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला धक्का लागला तर राजकीय जीवनातून संन्यास घेणार असल्याचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे। आरक्षणाला धक्का लागल्यावर मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल। हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे, त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही, त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही, असे ते म्हणाले। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे। गेल्या 6 दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 7,269 रुपयांनी घसरले आहेत। राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 64,200 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 67,410 रुपये इतका आहे। मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 68,131 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 62,408 रुपये होता। मनोज जरांगे व देवेंद्र फडणवीस यांचे हे भांडण नकली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले। ओबीसींचे मते भाजपला जावीत यासाठी जरांगे हे फडणवीस यांच्यावर सतत टीका करत आहेत, त्यामुळे त्यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत। ओबीसी आणि मराठा आरक्षण वादावर शरद पवारांनी पळवाट काढली आहे। मराठा समाजाची मते आपल्यापासून दूर जातील या भीतीपोटी शरद पवार व बाळासाहेब थोरात ओबीसी प्रश्नावर बोलत नाहीत, असेही ते म्हणाले। मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाले, सध्या पॅरिस ऑलिम्पिक जगभर चर्चेत आहे। ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडूंना जागतिक पटलावर तिरंगा फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते। तुम्हीही तुमच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे। 15 ऑगस्ट फार दूर नाही, हर तिरंगा मोहीम मोठ्या उत्साहात साजरी करा। 15 ऑगस्ट पूर्वी नमो ॲपवर सूचना पाठवा। मोबाईल ग्राहकांना जबरदस्तीने दिले जाणारे डेटा प्लॅन बंद करण्यासाठी भारत सरकारने एक योजना तयार केली आहे। ट्रायने जुने व्हॉइस आणि SMS ओनली प्लॅन परत आणण्यासाठी सूचना मागवल्या आहेत। सध्या प्रत्येक प्लॅन सोबत डेटा प्लॅन जबरदस्तीने जोडण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांना डेटा प्लॅन घ्यावा लागत आहे। मोठ्या संख्येने वापरकर्त्यांना व्हॉइस आणि SMS प्लॅन हवे आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे। महायुतीत सामील होण्याआधी अजित पवार आणि अमित शहा यांच्यात 10 बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले। बैठकीला जाण्यासाठी मी खास पेहरावा करून दिल्लीला जायचो, मास्क आणि टोपी घालून मी या बैठकीला उपस्थिती लावायचो, असे त्यांनी सांगितले। दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची साथ सोडल्याने राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे, अहमद पटेल यांनाही वेश बदलून भेटायला जायचे, असे संजय राऊत म्हणाले। अजित पवार वेश बदलून अमित शहांना भेटायला जात होते। देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याखाली बसून सरकार कसे पाडायचे यावर चर्चा करत होते। त्यांना लोक ओळखतही नव्हते, त्यामुळे राज्यातल्या नाट्यसृष्टीने यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे ते म्हणाले।